नमस्कार मंडळी. गाडीच्या आणि वाऱ्याचा आवाज एवढो होतो की माका व्हॉइस ओव्हर करूचो लागता. तर आम्ही गेलेलो आज बुधवारच्या बाजाराक बहिणीबरोबर. माका आणूचे होते सुके मासे आणि एवढा ऊन लागता ना प्रचंड. कशी बाबा लोक फिरतात, घरात राहतो त्याच्यामुळे आपल्याला कळणार नाही. तर बाहेर तर पडलो, ताई आणि मी चाललो. आज मी मासे घेतले सुके आणि बरोबर ताई सुद्धा काय काय मासे घेतला माका करून घालताला. तर तात तुमका आजच्या ब्लॉगमध्ये बघ मिळतला. चला जाऊया. बांगडे बांगडे बघ एवढे मोठे 400 मोठा लागला. तर आम्ही पोचलो घराकडे. मासे आणले, साफ केले, साफ करूनच आणलेले, धुतले आणि आता ते का घालतो मीठ. आणि आज आपण खातलो या मॅडमच्या हातचा माशाचा सार. दरवेळी मी करते, चुलीत करते, वा वा भारी भारी कसा लागतात आमका आमका माहिती. पण आमच्याकडे माशाची आमटी म्हटली ना की आमच्या ताईच्या हातची भारीच असतं माशाची आमटी. तर म्हटलं आज तुमका पण दाखवूया कशी बनता ती. सिक्रेट तुमची सांगतालाच मामका सांगितलं का परत तुमका करून घालून नको आमका. हा असं काय नाही, आम्ही असंच बनतलो. तुमच्याच हातची आमका गावची आवड, आम्ही परत परत येतलो. तर आज मी एकटाच इलंय. तुम्ही म्हणताला सगळ्यांना कोणी दिसणार नाही. तर ऊन एवढा प्रचंड बाहेर ना, तर म्हटलं या पोरग्यांका घेण्यात काय अर्थ नाही इकडे आणण्यात. आणि खरा इलेलं मी मासे, सुके मासे नेऊ. आज होतो बुधवार, तर सुके मासे पण मी घेतलंय. आणि आता हे मासे आम्ही शिजवतो मस्तपैकी. चला. आणि मी तुका काय काय खाऊ आणलंय दाखवते का काय काय आणलंय. काय नाही, मावशीची साडी होती तिला दे. आणि खाऊ आणले स्पेशल आमच्या परसात लो. आलं सगळ्यांनी केलं बघितले सगळ्यांनी भोपळ्याचो. तर त्यावेळेला न्यायचे दिले ना माझ्या माहेरात, तुमच्या माहेरात. तर ना हे असे मी ह्याच्यात ठेवलेले, फ्रीजमध्ये ठेवलेले 2 दिवस झाले ना. हे निताई पण 1-2 मिरची निताई दिली. आणि तुका पिठी होई होती पिठी. आणि स्पेशल उघडू काकांनी बनवलेली असतं. आम्ही सकाळी पोटभर नाश्त्यात खाऊन येलो. खावा मासे करून घाला. आम्ही आता पेजेवर खातो या धर्म. त्याच्यावर फणसाची भाजी. वा मस्त मेनू. जाऊया नाही केली मी नाही करू असं. चमचो करेन का मोठी नको. हां मोठी कधी घाला नुसती भाजी घातला मोठी खाऊ नको. तुला घेतो कशी आहे सांगा. पैसन बा कशी आहे ती सांगत नाही जर तो भारी झाली. पण जरा अजून असं ना पिकलेलं खूप असलो ना काय तर असं जो स्मूथनेस येतात ना तो अजून येणार. कोळचा अगं 2 आणल्याची थोडी माझ्याकडे खबरा तरी त्याच्यामुळे टेस्टमध्ये तसं काय फरक पडतो ना. पण खरंच एखाद्याच्या ना आता ती चव असता. म्हणजे तू आता त्यांनी सगळा करून दिल्या आणि मी जर फोडणीत घातले तर बघ वाटण सगळं त्या ताईनच केलेलं असतं ना. पण मी फोडणीत घातले तर ती चव नाही. असं असतं माणसाच्या हाताची चव असते. बरोबर. फोडणीत कसं घातलं त्याच्यात असतं. त्याच्यामुळे फक्त फरक ठेवलेले मासे, आगुळ आणि मासे भाजूच्यासाठी सारण होतं तशी दाखवून म्हणतो स्पेशल इन्ग्रेडियंट. पण सगळ्यांकाच आवडतं असं नाही याची टेस्ट. आमका आवडतं. तुका आवडतं ना, तुझ्यासाठी चालली आहे ना ही रेसिपी म्हणून घेतली टाकतो. नाही आवडणार. अरे अवनिक कळलं ना तर मला भांडता ना माझ्याबरोबर. मावशीकडे जाऊन तू छान छान मासे खाऊ ना ती. घेऊन जा भाजलेले पीस त्याच्या डब्यात. भाजलेले नाही खाल्ली खाना आता आमटीतलेच खाऊ बघ. चला असे पण भाजलेले तर नाही. मिक्सर लावू हे नंतर घालूया. याच्याबरोबर ते मिरची ना बारीक होत नाही.
धणे, मिरची, लसूण, हळद, तिरफळ, कांदो थोडंसं. नाही कांदो घातलं काय तर ह्या लागतं ना. माका हवी कांदो दिसला ना, तू घातलं का खाली पण माका असं आठवतं ताई आई कांदो नाही घाली ना फोडणी मी पण नाही घाली. ना. मी नाही घाली. हल्ली मी पण आमची पण सासूबाई घालता म्हणून मी घालतोय हल्ली. पण मला टोमॅटो असं सगळं आठवतं- टाकलं ह्याच्यात, थोडी टोमॅटोची फोडी टाकते ह्याच्यात मी सगळं वाटत टाकले. असू देत चला. तर मंडळी इकडे दुसरा कॅमेरा तुमका दिसता तो कॅमेरा ना माझ्या ताईच्या ब्लॉगचा. त्याच्यामुळे आजची ही रेसिपी तुमका मी अशी दाखवली नाही डिटेल, त्याचं बघूची असतात व्यवस्थित. तर आस्वाद म्हणून यूट्यूब चॅनल हा ताईचो, त्याच्यावर जाऊन बघा, तुमका रेसिपी म्हणून बघू मिळतं. सगळ्यात टेस्ट आणणारा. आणि मेन माझ्या रेसिपीची खासियत काय माहिती आहे? सांगा आमका जाणूनच घेऊची माहिती आहे कशाक माझ्याकडचे माश्याची आमटी छान लागतात? कशाक? हा मी मीठ ना माशांका लावलेला धुवून टाकणे नाही अजिबात. हां सहित मासे आमटीत सोडायचे. ओके. मिक्स टाकूया ना, करली पुढचे? आणि तारले. दोन्ही आमका आवडतात. हा तारले भाजून पण छान लागतात. हे तारले, करली खाऊन बघ भाजलेले तारले. माका कसं दिसतं आवडतं, आमटीचा रंग? भारीच दिसता. तो असो रंग इलो ना काय. कोथिंबीर घालू पोळीवरती. मिरची कशी आणतस तू? मिरची तू आणतस हा, तशी सांग. मिरची बरोबर आपण त्यांचे सुद्धा पब्लिसिटी करू शकतो. हा जाहिरात करूया. शिरसाट मसाले त्यांच्याकडे गुळामध्ये. आणतं. हा. आता मी जाताना घेते तर घे, घे. जरी किंमत तुका जास्त वाटली तरी ते पैसे वसूल चव मिळतात तुका आमटीसाठी. समजलं काय? तरीच ती तरी मी ह्या माझं गुपित तरी तुका ती सांगूक नाही. हा, 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 हा. ह्या मला गोष्टी जातात. सांगताय कारण परत तुका आपल्या मी हातात आता जातोय हा. बाजारात किराणा इलाय मी, तरी परत जाते आणि शिरसाटांकडनं घेते मिरचे. आणि कोण कोण असतील शिरसाटांकडनं मिरचे घेणारे ते पण सांगतील मग. हा, शिरसाट मसाले. मस्त लागता मग. आईला कसलो कलर दिसता बघ, भारी एकच नंबर. आमच्या येथे काय ता स्पेशल मच्छी कढी मिळेल. भारी दिसता ना कलर. माझ्या आमटे कसं कलर येणारच नाही. मी आता मिरचीच बदलून बघते, थांबतो. पुढच्या वेळेस परत ब्लॉग बनेन तेव्हा तुमका सांगेन की अशी झाली की नाही. फक्त आमच्याकडे गॅसवरची आणि नॉनस्टिक कढईतली माशाची आमटी असं आणि ही स्पेशालिटी चुलीवरची सर्कुलातली इरडाची हा, चटणी त्याची मिठी. चव जरा वेगळी लागता म्हणा, पण ही चव भारीच असता. मुद्दा मिळालेला असेल. सुख सुख म्हणतात ता काय. मासे तळलेले आयते. आंबट तरी झाला. आम्ही मसाला आंबट. सुंदर एक नंबर. तुम्ही बाहेर कौतुक करतातच. नाही माझ्यापेक्षा नाही माझे जेवण छान झालेलं आहे, सुंदर एकदम. कसं एकदम मस्त की मोठी असल्यामुळे खाण्यात मजा असते. काटे काढता येतात आणि एकदम ताजी आहे. कुठची निवतेची की मालवणची? निवतीची आम्हाला सांगितली आहे. निवतीची म्हणजे आमच्या शेतातली ना, त्याच्यामध्ये काय आधी चव येईल. नाही पण खरी गोष्ट काय करता एका चव भारी लागता. तर जेवण झालेला जेव करली आणि चालले खाऊ माझ्या आवडीचे. आणि आंबो आता आंबो गावलं राहिलो जाऊन घालून. बायको म्हणजे बनवतं तर चांगलाच असता. एवढं सुंदर जेवण बनवतं ना, मग दुसऱ्या जास्त जेवण आवडणार नाही. मग हा हे main जेवण गोष्ट आमटी आहे. आणि तळलेले मासे आणि चिकन आणि बिर्याणी पण अप्रतिम, प्रश्नच नाही. जेव्हा जगाच्या वाटेवर कोणी अशी बनवू शकत नाही. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढे आवडलं तर. आणि ह्याच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. आजपासून म्हणून चॅनल असा लिंक जी आहे तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये देत आहे. आस्वाद रेसिपीज. आस्वाद रेसिपीज म्हणून. हां आणि जेव द्या माझ्याकडे एनी टाईम. खास आमंत्रण काही गोष्टी मी देते.